शिफारस नाही. तुम्ही ज्या किडी रोगासाठी वापरू इच्छिता त्यासाठी शिफारस नाही, कारण त्याच्या वापराला किडीला परिणाम होणार आहे, पिकाला दुष्परिणाम होणार आहे आणि फवारणी करणाऱ्याला जर विश्वास होणार असेल तर अशा वेळेला चुकीचा पायाभरणी घातली असेल तर तुमची इमारत त्या ठिकाणी पुढे काहीही करा, मास्क लावा, ग्लोव्ज घाला किंवा इतर कुठल्याही प्रिकॉशन्स घ्या, त्याने फरक पडत नाही. म्हणून माझं सांगणं असं आहे की सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कीटकनाशक खरेदी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर कीटकनाशक साठवणुकीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. कारण घेऊन आल्यानंतर लगेच फवारणी केली जात नाही किंवा फवारलेलं सगळं औषध लगेच संपत नाही. दुसऱ्या फवारणीसाठी आपण ते साठवून ठेवत असतो. म्हणून साठवणुकीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष हाताळत असताना, ज्याबद्दल बरंच आपल्याला माहिती आहे, म्हणजे मिश्रण करत असताना, पंपामध्ये द्रावण बनवत असताना, फवारणी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे. आणि पाचवा मुद्दा म्हणजे फवारणी झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे. अशा 5 वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी मी थोडासा प्रकाश टाकू इच्छितो, कारण हे अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या स्तरावर माहिती हवी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही लहान होतो, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, भारत सरकारने साक्षरता मोहीम आणली होती, बरोबर आठवत असेल आपल्याला. ती मोहिमेचा उद्देश होता तुम्हाला लिहिता वाचता यावं. आजच्या साक्षरतेचा उद्देश हा नाही. आज तुम्हाला लिहिता वाचता येतं म्हणजे तुम्ही साक्षर आहात असं मी मानत नाही. जोपर्यंत एखादं तंत्रज्ञान तुम्हाला पूर्णपणे अवगत नाही, ते समजून घेतलं जात नाही, ते कसं वापरायचं हे माहीत नाही, तोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञान साक्षर नाही आहात. म्हणून आजच्या काळाची गरज आहे कृषी तंत्रज्ञान साक्षरता, कृषी रसायन साक्षरता. म्हणजे कीटकनाशक वापरत असताना ज्या उपाययोजना, ज्या खबरदारी, सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती असणं, त्याचा अवलंब करणं, त्याला साक्षर होतो. नाही तर फक्त वाचता येतंय, वाचता येणारे आज 99% 100% साक्षर लोक आहेत आपल्याकडं. तो काळ जुना होता जेव्हा फक्त वाचता यावं म्हणून सरकारनं साक्षरता मोहीम राबवली होती. पण तरी सुद्धा त्याची गरज आजही संपलेली नाही. आज जर आधुनिक शेती करायची असेल, तंत्रज्ञानाला सक्षम अशी शेती करायची असेल, तर आपल्याला तंत्रज्ञान सक्षम होणं गरजेचं आहे, तंत्रज्ञान साक्षरता असणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिला माझा जो मुद्दा आहे, खरेदी करत असताना बरीचशी लोक कीटकनाशकाची बाटली बघत सुद्धा नाही, पॅकेट बघत सुद्धा नाही. किती लोकांना ठामपणे सांगता येईल की लाल, पिवळा, निळा आणि हिरव्या रंगाचा काय निर्देशन असतं. रंगाचा संबंध दुसरे काही लावू नका. लाल, निळा, पिवळा, भगवा वगैरे त्या रंगाचं मला काही घेणं देणं नाही. हा शास्त्रीय दृष्टीचा असलेला रंग आहे, लक्षात घ्या. लाल रंग म्हणजे अतिशय जहाल असणारं कीटकनाशक असतं. त्याच्यावर अर्धा लाल रंगाचा त्रिकोण, वरच्या भागामध्ये सापळा म्हणजे कवटी आणि हाडं दाखवलेली असतात. म्हणजे काय, हाताळत असताना जर कुठल्याही अनावधानाने तुम्ही गांभीर्याने घेतलं नाही तर जीवावर बेतू शकतं. त्याला आम्ही डेडली पॉइझन म्हणतो. जीवावर बेतणारं विष, जहाल विष. त्यानंतर पिवळ्या रंगाचा त्रिकोण ज्या कीटकनाशकाच्या बाटलीवर असतो ते दाखवतं खूप विषारी. एक होता अतिविषारी, थोडासा कमी, परंतु तरी सुद्धा खूप विषारी, तो सुद्धा धोकादायक